हार्दिक हार्दिक स्वागत करतो। सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं जोरदार स्वागत करायचंय। त्यांचं मंचावर आगमन होत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चौथे वंशज, चौथे रत्न आदरणीय राजरत्न आंबेडकरजी आपले मनोगत व्यक्त करतील। विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ, माता सावित्रीमाई यांच्या विचारांना प्रथम मी त्रिवार अभिवादन करतो। त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या मातांना, बंधूंना आणि भगिनींना राजरत्न आंबेडकरचा मानाचा जय भीम। आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 126व्या जयंती निमित्त या ठिकाणी जमलेला आहात। त्या अनुषंगाने मी माझ्या वतीने, आंबेडकर कुटुंबियांच्या वतीने, बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने तुम्हा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। या कार्यक्रमाला सुरुवात करत असताना शिवाजी महाराजांच्या नावाने, शिवाजी महाराजांच्या परिचयाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली। त्यामुळे मी देखील माझ्या वक्तव्याची सुरुवात शिवाजी महाराजांच्या काही प्रसंगांपासून करू इच्छितो। छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये ज्या असंख्य लढाया लढल्या, त्या लढाया कधीही शिवाजी महाराजांनी हिंदू राष्ट्र स्थापन करण्यासाठी लढल्या नाहीत। छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशामध्ये ज्या लढाया लढल्या, त्या रयतेचं राज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी या लढाया लढल्या। रयत या शब्दाचा जर अर्थ तुम्ही काढलात तर या रयत शब्दाचा अर्थ होतो जनता, आणि जनता म्हणजेच प्रजा। आज मी ठामपणाने या देशामध्ये सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे रयतेचं राज्य या देशामध्ये स्थापन करण्याची जी सुरुवात केली होती, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य स्थापन करण्याचे जे स्वप्न या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बघितलेले होतं, ते स्वप्न या देशामध्ये जर कोणी पूर्ण केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 जानेवारी 1950 ला या देशामध्ये संविधान लागू करून बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण केलेलं आहे। बघा, आज आपण रायगडाच्या जवळच बसलेलो आहोत। माझ्या अधिकच्या वक्त्यांनी रायगडाबद्दल बरीचशी माहिती दिली। बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस महाडच्या चौदार तळ्याचं आंदोलन केलं, महाडच्या चौदार तळ्याच्या आंदोलनानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन देखील केलं। बाबासाहेब आंबेडकरांनी या मनुस्मृतीचं दहन रायगडाच्याच पायाशी का केलं? बाबासाहेब आंबेडकरांना जर मनुस्मृती जाळायचीच होती तर महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये, भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ही मनुस्मृती जाळता आली असती। तरी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही मनुस्मृती रायगडाच्याच पायाशी का जाळली? कारण या रायगडावर आमच्या राजाचं स्मारक आहे, आणि छत्रपती शिवाजी महाराजांना या देशामध्ये जो राज्याभिषेक करण्यात येणार होता, त्या राज्याभिषेकाला नकार देण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या देशामध्ये नाकारण्यात आला, आणि मग ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी अधिकचे सुवर्ण नाणे देऊन गागा भट्टाला बोलावलं, त्या गागा भट्टाने देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पुराणयुक्त पद्धतीने केला। पुराणयुक्त पद्धत म्हणजे डाव्या पायाच्या अंगठ्याने या गागा भट्टाने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला। आमच्या राजाचा अपमान झाला, आणि या अपमानाचा बदला घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मनुस्मृतीचं दहन रायगडाच्या पायाशी नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी जाळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो बदला घेतला। आणि म्हणून ही माहिती मला तुम्हाला देणं आवश्यक होतं, कारण आज शिवाजी महाराजांच्या माहिती देऊन या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे। बघा, आज या देशामध्ये, संपूर्ण देशामध्येच नाही तर जगामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होते। बाबासाहेब आंबेडकरांचं ज्यावेळेस आपण नाव घेतो, त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांना आपण अनेक उपाध्या लावतो।
बाबासाहेब आंबेडकरांना बोधिसत्व म्हणतो, बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न तर आता आम्ही म्हणतच नाही, कारण भारतरत्न आज अशा लेचापेच्या लोकांना दिलेलं आहे. टीव्ही ऑन केले तर कोळ्या बिस्किट विकत असतानाही भारतरत्न दिसतात. त्यामुळे आज आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्नही म्हणत नाही, विश्वरत्न आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतो. आणि याच अनेक उपाध्यांमध्ये एक महत्वाची उपाधी आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना लावतो, ती म्हणजे प्रज्ञा सूर्य, क्रांती सूर्य. परंतु जर आपण अभ्यास केला तर या जगावर तळपणारा एकच सूर्य आहे, जो सकाळी उगवतो, संध्याकाळी मावळून जातो. मग आपण बाबासाहेब आंबेडकरांना क्रांती सूर्य आणि प्रज्ञा सूर्य का म्हणतो? बघा, त्या सूर्याला देखील आमच्या गावाकुसा बाहेर असलेल्या घरामध्ये प्रकाश टाकण्याचं काम या सूर्यानेही केलं नाही, ते प्रकाश टाकण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या घरामध्ये केलं. म्हणून आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना सूर्य म्हणतो. आणि केवळ आम्हीच म्हणत नाही, गेल्या वर्षी 125वी जयंती या देशामध्ये, या जगामध्ये साजरी होत होती. आणि या जगाची सगळ्यात शक्तिशाली म्हणून गणली जाणारी जी व्यक्ती आहे, बराक ओबामा, हा बराक ओबामा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत असताना म्हणाला की बाबासाहेब आंबेडकर जर आमच्या देशामध्ये जन्माला आले असते तर आम्ही या सूर्याचं नाव बदलून आंबेडकर असं नाव त्या सूर्याला दिलं असतं. अशा पद्धतीने या देशामध्ये, या जगामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात येत आहे. परंतु मी काल्पनिक विश्वामध्ये तुम्हाला नेणार नाही, काल्पनिक विश्वातल्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार नाही. आज या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये आजही मला 10 तारखेपासून फोन येतात गावागावा, खेड्याखेड्यामधून की राजरत्न साहेब, आमच्या गावामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची रॅली काढू देत नाही, आम्हाला जरा परमिशन मिळून द्या. आमच्या गावामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होऊ देत नाहीत, आम्हाला परमिशन मिळवून देण्यासाठी मदत करा. एकीकडे संपूर्ण जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते, ब्रिटिश पार्लमेंटमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते, आणि त्याच भारतामध्ये, त्याच महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची साधी रिंगटोन वाजवली तर खून होतात. म्हणून मी तुम्हाला काल्पनिक भाषण मी करणार नाही. आजची परिस्थिती जी सत्य आहे ती तुम्हा लोकांना ती सत्य म्हणून घ्यावीच लागेल. आजही या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे योगदान केलेलं आहे, या देशामध्ये, या देशाची जी रचना केलेली आहे, त्याचं योगदान बाबासाहेब आंबेडकरांना परतफेड आजही या देशातून होत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आज जे संविधान आम्हाला निर्माण करून दिलं, बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने या देशामध्ये आम्हा सर्वांना एकत्रित बांधलेलं आहे, आज खूप मोठ्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांची जयंती बघा एकीकडे आपला समाज साजरा करतो. खऱ्या अर्थानं ज्याला बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आदर आहे अशीही लोक बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतायत. आणि अशीही लोक बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज साजरी करतायत जे यांनी बाबासाहेब आंबेडकरांना संपूर्ण आयुष्यभर त्रास दिला, जे लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला कधीही मानत नाहीत, अशीही लोक बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतात. तुमचा हा कार्यक्रम युट्यूबवर दिसणार आहे असं तुमचे निवेदक करणारे म्हणत होते. युट्यूबवर किती लोक बघतील माहिती नाही, परंतु जी लोक बाबासाहेब आंबेडकरांना कधीच मानत नाहीत, ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना हयातभर असताना त्रास दिला, त्यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रभर आणि संपूर्ण भारतभर एका मिनिटामध्ये सगळ्या चॅनल्सवरनं दाखवली जाते, लाईव्ह दाखवली जाते. आणि संपूर्ण त्या जयंतीच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांचा चुकीचा इतिहास आमच्या तरुण पिढीला दिला जातोय. ही आमची जी तरुण मुलं इथे उभी आहेत, यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे व्हॉल्युम्स, रायटिंग अँड स्पीचेस वाचलेले नसतील. ज्यांनी व्हॉल्युम्स बाबासाहेब आंबेडकरांचे वाचलेले आहेत त्यांना बाबासाहेबांचा खरा इतिहास माहिती आहे. परंतु आज आमच्या तरुणांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बाबासाहेब आंबेडकरांचे रायटिंग अँड स्पीचेस दिले जात नाहीत. म्हणून जे टीव्हीवरनं नरेंद्र मोदी सांगतो, जे टीव्हीवरनं राहुल गांधी सांगतो, ते आम्हाला खरं वाटायला लागतं, ते आम्हाला खरं वाटतं. बघा, गेल्या वर्षी 13 एप्रिलला नागपूरमधनं राहुल गांधी आणि सोनिया गांधीची बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंती निमित्त जाहीर सभा झाली. संपूर्ण चॅनल्सला लाईव्ह, संपूर्ण चॅनल्सवर लाईव्ह. आणि राहुल गांधी म्हणतो की बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही संविधान सभेवर निवडून आणलं, म्हणून आम्ही या देशामध्ये त्यांना प्लॅटफॉर्म उभा करून दिला, म्हणून ते या देशाचे संविधान निर्माते होऊ शकले. अशा पद्धतीची माहिती राहुल गांधी, सोनिया गांधी त्यांच्या भाषणातून देतात. एका क्षणामध्ये आमचे असंख्य करोडो तरुण बघतात आणि त्यांना वाटतं राहुल गांधीचं घराणं किती चांगलं आहे,
त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना मदत केली. त्यांनी बाबासाहेबांना जर संविधान सभेवर आणलं नसतं तर आज बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिता आला नसता. तुम्हाला या मागची संपूर्ण कहाणी सांगतो. बघा, राहुल गांधी जे म्हणतोय की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवर निवडून आणलं, हे तो सत्य म्हणतोय, हे खोटं म्हणत नाहीये. पण त्या मागची तुम्हाला संपूर्ण कहाणी सांगतो. या देशामध्ये ज्यावेळेस या देशाला स्वातंत्र्य देण्यात येणार होतं, इंग्रजांनी अट ठेवली की या देशाला आम्ही स्वातंत्र्य एकदम देणार नाही, टप्प्याटप्प्याने स्वातंत्र्य देऊ. आणि त्यामध्ये एक प्रमुख टप्पा होता, या देशाला आम्ही बाहेर गेल्यानंतर, इंग्रज बाहेर गेल्यानंतर हा देश कसा चालेल त्यासाठी, तो चालवण्यासाठी संविधान निर्माण केला पाहिजे. आणि हा संविधान निर्माण करत असताना त्यांनी संविधान सभा नावाची ही सभा निर्माण केली आणि 298 मेंबर्सची ही संविधान सभा त्यांनी गठीत केली. बाबासाहेब आंबेडकरांना माहिती कळाली की संविधान सभा निर्माण होते आहे आणि 298 मेंबर्स त्याच्यावर निवडून जाणार आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईतून तयारी सुरू केली. मुंबईतून या संविधान सभेवर जाण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी तयारी सुरू केली. आणि मग गांधी आणि पटेलने बाबासाहेब आंबेडकरांनी येऊन सांगितलं की बाबासाहेब, आम्हाला माहित आहे तुम्ही संविधान सभेवर येण्याची तयारी करत आहात, परंतु बाबासाहेब, तुमच्यासाठी आम्ही संविधान सभेचे दारच नाही तर खिडक्या पण बंद करून ठेवलेल्या आहेत. तुम्हाला आम्ही संविधान सभेवर येऊच देणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण लिखाण जर तुम्ही वाचाल, 1946 ला लिहिलेलं व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू दी अनटचेबल्स वाचाल, बाबासाहेब आंबेडकर त्याच्यामध्ये सेफगार्ड्स बद्दल म्हणतात. सेफगार्ड, सुरक्षात्मक कवच. हे सुरक्षात्मक कवच बाबासाहेब आंबेडकर कधी निर्माण करू शकतील, ज्यावेळेस ते संविधान सभेमध्ये दाखल होतील. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर प्रयत्नात होते की कसंही करून या संविधान सभेमध्ये दाखल झालं पाहिजे. शेवटी बाबासाहेब आंबेडकरांची ही चिंता जोगेंद्रनाथ मंडळ यांनी ओळखली. पश्चिम बंगालचे जोगेंद्रनाथ मंडळ यांनी बाबासाहेबांची ही चिंता ओळखली आणि बाबासाहेबांना सांगितलं की बाबासाहेब, तुम्ही चिंता करू नका. बाबासाहेब आंबेडकरांना यांनी पश्चिम बंगालला नेलं आणि जोगेंद्रनाथ मंडल यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की बाबासाहेब आंबेडकर हे आपले उमेदवार आहेत आणि तुम्ही तुमची मतं ही बाबासाहेब आंबेडकरांना टाका. आणि त्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांना आपली मतं दिली आणि मग बाबासाहेब आंबेडकर 298 सदस्यांपैकी एक सदस्य या संविधान सभेवर आले, निवडून आले. बाबासाहेब आंबेडकर या संविधान सभेवर आले आणि 9 डिसेंबर 1946 ला या संविधान सभेचं पहिलं सत्र सुरू झालं. 298 मेंबर्सने संपूर्ण सभागृह भरलेला आहे. आणि पहिल्याच सत्रामध्ये नेहरूने एक 14 मुद्द्यांचा एक प्रस्ताव ठेवला. 14 मुद्द्यांचा प्रस्ताव ठेवला. पहिले 5 मुद्दे कसलेही त्याच्यामध्ये गोंधळ न होता ते पास झाले आणि नंतर गोंधळाला सुरुवात झाली. आज तुम्ही विधानसभेचं सत्र बघत असाल, कशा पद्धतीने विधानसभेची सत्र चालतात. मिरची स्प्रे, माईक एकमेकांना डोक्यात घालणं, अशा पद्धतीचे ही सत्र चालतात. तशाच वातावरणामध्ये हा गोंधळ सुरू होता. 298 मेंबर्स. आज ही मुलं जर इकडे आपसात बोलत बसली ना तर मला तुमच्याशी बोलता येणार नाही. 298 मेंबर्सचा गोंधळ सुरू आहे. त्या गोंधळात बाबासाहेब आंबेडकरांना राजेंद्र प्रसादने उभं केलं की आता तुम्ही बोला. बाबासाहेब आंबेडकरांना तेवढ्या गोंधळात उभं केलं की बाबासाहेब तुम्ही बोला. बाबासाहेब आंबेडकर आपल्या चेअरवरनं उठले आणि बाबासाहेबांनी सांगितलं, एक तर आज माझा बोलायचा दिवस नाही, कारण 298 मेंबर्स मधनं एकाला जर बोलायचं आहे तर त्याची वेळ 2 दिवसांनी यायची आणि तीही 10 मिनिटासाठी. बाबासाहेब आंबेडकर उठले आणि म्हणाले, एकतर आज माझी बोलायची वेळ नाही, तरी देखील तुम्ही इतक्या गोंधळामध्ये मला उभं केलं बोलण्यासाठी, मी या संपूर्ण संधीचा फायदा घेतो. बाबासाहेब आंबेडकरांना 10 मिनिटं मिळालेली होती. बाबासाहेब आंबेडकरांचं जसंही भाषणाला सुरुवात झाली, जो गोंधळ घालणारा जो वर्ग होता, जो गोंधळ घालणारा सभागृह होता, थोड्याच वेळात सगळा चिडीचूप झाला. आणि बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतायत त्याकडे संपूर्ण सभागृहाने कान देऊन लक्ष दिलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांना 10 मिनिटाचा वेळ होता, अर्धा तास बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण चाललं. आणि जसंही बाबासाहेब आंबेडकर आपल्या चेअरवर बसले, संपूर्ण सभागृहाने टाळ्याच्या कडकडाटामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं स्वागत केलं. आणि त्या टाळ्यांमध्ये एक संदेश होता की या सगळ्या सभागृहामध्ये एक व्यक्ती अशी उभी आहे, एक व्यक्ती अशी उपस्थित आहे जी संपूर्ण सभागृहाचं काम एक हाती करू शकते. अशा पद्धतीची व्यक्ती आज आमच्यामध्ये उपस्थित आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या विद्वत्तेच्या बळावर संपूर्ण सभागृहाला जिंकून घेतलं. परंतु नेहरूच्या
नेहरूला हे बघवलं नाही. नेहरूने विचार केला, अरे बाबासाहेब प्रत्येक विषयावर आपलं मत देतात आणि संपूर्ण सभागृह त्याच्यावर ऍग्री होतो. नेहरूने एक योजना केली. 15 ऑगस्ट 1947 ला या दिवशी ज्यावेळेस या देशाची विभागणी होत होती, विभाजनाचा एक रूल होता, एक अट होती की ज्या प्रभागामध्ये 80% अधिक मुसलमान राहत असतील त्यांना पाकिस्तानला देऊन टाकायचं, तो विभाग पाकिस्तानला देऊन टाकायचं. बाबासाहेब आंबेडकर ज्या ठिकाणाहून निवडून आले होते त्या ठिकाणी 80% अधिक हिंदू राहत होते. बाबासाहेब आंबेडकरांची कॉन्स्टिट्युन्सी ही हिंदू बाहुल होती, परंतु नेहरूने बाबासाहेब आंबेडकरांची कॉन्स्टिट्युन्सी जिथून बाबासाहेब आंबेडकर निवडून आले होते ती पाकिस्तानला देऊन टाकली. पाकिस्तानला दिल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचं भारताच्या संविधान सभेचं सदस्यत्व पद रद्द झालं. बाबासाहेब आंबेडकर आता भारताचे संविधान सभेचे सदस्य राहिले नाही. आजही तुम्ही इंटरनेटला सर्च करा, जोगेंद्रनाथ मंडळ हे पाकिस्तानच्या संविधान सभेचे सदस्य आहे, ते भारताचे राहिले नाहीत. संविधान सभेच्या त्या सभागृहाचे पाकिस्तानमध्ये जोगेंद्रनाथ मंडळ निघून गेले, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी तसं केलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांना गाठलं. इंग्रजांना गाठून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, या लोकांनी माझ्यासोबत धोकेबाजी केली, माझ्यासोबत षडयंत्र केलंय, माझा विभाग या लोकांनी पाकिस्तानला देऊन टाकलेला आहे आणि म्हणून तुम्हा लोकांना मला न्याय द्यावा लागेल. इंग्रजांनी नेहरूला बोलावून घेतलं. आणि नेहरूला खडसावून सांगितलं की तुमच्या देशाला जर स्वातंत्र्य हवं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्हाला संविधान सभेवर घ्यावंच लागेल. जर तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवर निवडून आणाल नसाल तर तुमच्या देशाला कसल्याही प्रकारचं स्वातंत्र्य आम्ही देणार नाही. आणि मग नेहरूची अडचण झाली. नेहरूने त्यांच्या सदस्याला एकाला सांगितलं, बाबा तुझी सीट खाली कर, बाबासाहेबांना द्यायची. आणि मग त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना ती सीट दिली आणि बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेचे पुन्हा सदस्य झाले. याला हे माता पुत्र म्हणतात. आम्ही बाबासाहेबांना संविधान सभेवर निवडून आणलं. याला तुम्ही म्हणाल बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने संविधान सभेवर निवडून आणलं म्हणून? अशा पद्धतीचा चुकीचा इतिहास एका क्षणामध्ये सगळ्या चॅनल्सवरनं प्रसारित होतो. आमच्या तरुणांना वाटतं की राहुल गांधीच आमचा कैवारी आहे. एकीकडे ही लोक बाबासाहेब आंबेडकरांचा चुकीचा इतिहास संपूर्ण देशामध्ये सांगत आहेत, तर दुसरीकडे नरेंद्र मोदी म्हणतो जय भीम. जय भीम म्हटलं की चालला सगळा समाज मागे मागे मागे, भीम ॲप काढला गेला समाज मागे मागे मागे. अशा पद्धतीने काम सुरू आहे. बघा, गेल्या वर्षी या बीजेपी सरकारने बाबासाहेब आंबेडकरांचं लंडनचं घर विकत घेतलं. तुम्ही लोक थोडी सदन दिसता. मी गावागावात हा प्रश्न विचारतो की किती लोक जाणार आहेत लंडनच्या घराला भेट द्यायला. तुम्ही लोक जाणार आहात का? हात वर करा कोण कोण जाणार आहे किंवा जाऊन आलं असेल. कारण तुम्ही विमानवारी करत असता, तुम्हाला सहज शक्य आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडनच्या घराची तुम्हाला माहिती देतो. बाबासाहेब आंबेडकरांचं हे लंडनचं घर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर 1.5 वर्ष त्या घरामध्ये राहिले. 1.5 वर्ष स्वतःचे पेईंग गेस्ट म्हणून स्वतःचे पैसे भरून त्या घरामध्ये राहत होते. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं माता रमाईंना लिहिलेलं एक पत्र आहे. त्या पत्रामध्ये बाबासाहेब लिहितात की या घराची मालकीन खूपच खडूस आहे. रात्री 9 नंतर 8 नंतर ती बत्ती बंद करते, मला अभ्यासही करू देत नाही. अशा घरामध्ये बाबासाहेब आंबेडकर 1.5 वर्ष राहिले आणि आमच्या लोकांना खुश करण्यासाठी भारत सरकारने हे लंडनचं घर विकत घेतलं. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. बाबासाहेब आंबेडकर 1.5 वर्ष राहिलेले हे घर हे सरकार विकत घेते, परंतु याच तुमच्या साताऱ्याजवळ बाबासाहेब आंबेडकर लहानपणी शिकत होते. आजही ती शाळा तिथे आहे. आजही ती शाळा त्याच अवस्थेमध्ये आहे ज्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर शिकत होते. आजही तोच दरवाजा त्या शाळेला आहे. खरंच जर कुणाला बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायचं असतं तर बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेमध्ये शिकले त्या शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा बनवून त्याच्यातून असंख्य आंबेडकर निर्माण केले असते. ते खरं अभिवादन या देशामध्ये बाबासाहेबांना ठरलं असतं. परंतु या देशामध्ये आम्हा तुम्हा लोकांना बाबासाहेब आंबेडकर हे देव आहेत आणि आम्ही त्यांचे भक्त आहोत. अशा पद्धतीने काम सुरू झालेलं आहे. अशा पद्धतीने काम सुरू आहे. आणि म्हणून एकीकडे बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंत्या साजऱ्या करायच्या आणि दुसरीकडे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले जे हक्क आणि अधिकार आहेत ते संपुष्टात आणायचे. अशा पद्धतीचं काम या देशामध्ये सुरू आहे.
बघा, मी काँग्रेस किंवा बीजेपीचा विरोधक नाही. माझ्यासाठी तर काँग्रेस आणि बीजेपी वेगवेगळे पक्षच नाहीत. तुम्ही लहानपणी इथे मुलं उभी आहेत, शक्तिमान चॅनल ते कार्टून बघायचं, शक्तिमान सिरियल, त्याच्यामध्ये एक डायलॉग होता, गंगाधर ही शक्तिमान है. तसं माझ्यासाठी आहे, काँग्रेस ही बीजेपी है और बीजेपी ही काँग्रेस है. हे काय वेगवेगळे पक्ष नाहीत. तुम्हाला पुरावा देतो मी. काँग्रेसने एक कायदा केला. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस बहिष्कृत हितकाळणी सभेची निर्मिती केली, निर्मिती करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकाळणी सभेची एक घोषणा दिली, टू एज्युकेट, टू एजिटेट अँड टू ऑर्गनाइज. शिकवा, चेतवा आणि संघटित करा. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिक्षण या देशामध्ये आपण घेतलं पाहिजे. काँग्रेसने एक कायदा केला, राईट टू फ्री एज्युकेशन, RTE, राईट टू एज्युकेशन बिल पास झालं आणि या बिलाची अंमलबजावणी बीजेपी करते. बनवलं बिल काँग्रेसने, अंमलबजावणी बीजेपी. काय आहे हे बिल? हे बिल असं सांगतं की तुमच्या 1ली ते 8वी पर्यंतच्या मुलांना मोफत शिक्षण द्यायचं. तुमच्या मुलांना मोफत शिक्षण द्यायचं, त्यांच्या परीक्षा घ्यायच्या, पण कुणालाच नापास करायचं नाही, कुणालाही नापास करायचं नाही. हा कायदा काँग्रेसने बनवला, लागू बीजेपीने केला. काय आहे हा कायदा? हा कायदा सांगतो की तुमच्या मुलांना आम्ही मोफत शिक्षण देऊ. केवळ मोफत शिक्षण देणार नाही, मधल्या सुट्टीमध्ये खिचडी पण खाऊ घालू, खिचडी पण देऊ. मिड डे मील नावाची योजना याच्यातून सुरू केली. या कायद्याच्या मुळे काय झालंय माहितीये? आमचा मुलगा 1लीला जातो, 1लीला गेल्यानंतर त्याला कळतं अरे मी नापास होईन. आई वडील जर सुशिक्षित असतील तर घरामध्ये स्वतः अभ्यास घेतात, सुशिक्षित नसतील तर एरियामध्ये कोण सुशिक्षित आहे त्याच्याकडे ट्युशनला टाकायचं. ट्युशनला टाकायचे. 100 रुपये 200 रुपये प्रति महिना घेऊन आमची मुलं ट्युशनला जायची. आमच्या मुलांना वाटायचं की 1लीमध्ये मी जर अभ्यास केला नाही तर मी नापास होईन. आमचा मुलगा अभ्यास करून स्वतःच्या बळबुत्यावर पास व्हायचा. पास झाल्यानंतर आता परिस्थिती काय झाली आहे? आमचा मुलगा पास होतो, 1लीमध्ये स्वतःच्या बळबुत्यावर पास होतो, 2रीला जातो. 2रीला गेल्यानंतर त्याच्या शेजारचा बंड्या त्याला म्हणतो, मी तर कधी शाळेत पण आलो नव्हतो, मी तर कधी पुस्तक पण उघडून बघितलं नाही, मी पण पास, तू पण पास, दोघंही पास. मग पहिल्या मुलाला वाटतं अरे आपण अभ्यास केला काय आणि नाही केला काय, आपण पासच होणार आहोत. आई वडिलांना वाटतं अरे कशाला उगाच ट्युशनचे पैसे टाकायचे, आपलं मूल तर पासच होणार आहे, ट्युशन बंद. घरात जी लोक अभ्यास घेत होती घरातला अभ्यास बंद. आमची मुलं 2री पास, 3री पास, 4थी पास, 5वी पास, 6वी 7वी 8वी पर्यंत आमची मुलं कसलाही अभ्यास न करता पास. मग 9वीला जातात आमची मुलं, 9वीला जातात, अभ्यास करायचा त्यांना कसला सवयच नाही. पेपर हातात येतो, पेपर मध्ये काहीतरी लिहितात आणि मग 9वीचा रिझल्ट येतो नापास. कारण 9वी पासून नापास करायची तरतूद या कायद्यामध्ये आहे. 9वी नापास. या देशामध्ये जर तुमच्या मुलांना क्लास 4 चतुर्थ श्रेणी झाडूवाला, सफाईवाला याची जरी नोकरी हवी असेल तर कमीत कमी 10वी किंवा 12वीचं शिक्षण त्या पोराला कंपल्सरी आहे. या देशाची यंत्रणा, मी सरकार नाही म्हणत, यंत्रणा म्हणतोय. सरकार कधी होईल जेव्हा बीजेपीचं बोलेन. यंत्रणा काँग्रेस आणि बीजेपी दोघांची आहे. ही यंत्रणा तुमच्या विरोधातली आहे. ही यंत्रणा सांगते की तुमच्या मुलांना आम्ही साधी झाडूवाल्याची नोकरी देणार नाही, पण तुमच्या मुलांना आम्ही लहानपणापासून एका कामासाठी तयार करत आहोत. कोणतं काम आहे माहिती आहे ते? आजकाल आमचे जे शिक्षक आहेत, मी आता नुकताच मध्य प्रदेश मधून जाऊन आलो, त्या ठिकाणी आमचे शिक्षक वर्ग बसला होता आणि मी ज्यावेळेस माझं वक्तव्य करत होतो शिक्षकांबद्दल की आजकालच्या शिक्षकांना जो वर्कलोड आहे, कार्यभाग आहे, काय आहे माहिती आहे? वर्कलोड, शिक्षकांचा वर्कलोड. शिक्षकांना नवीन काम दिलेलं आहे, तुम्ही पोलिओ ड्रॉप पाजायचे. शिक्षकांनी पोलिओ ड्रॉप पाजायचे, शिक्षकांनी मतदार याद्या बनवायच्या, शिक्षकांनी जनगणना करायची. आणि मग मला त्या ठिकाणच्या शिक्षकांनी सांगितलं, साहेब तुमच्या यादीमध्ये अजून एक कामाची नोंदणी करा. मी कोणतं काम? आम्हाला आता झाडांची गणना करायसाठी पण पाठवतात. ही जी झाडं आहेत ती झाडं मोजायसाठी शिक्षक. म्हणजे या देशातील शिक्षकांनी शिकवायचं नाही, तुम्ही हे सगळं काम करा. आणि ते झाल्यानंतर खिचडी कशी बनवायची त्याचं प्रशिक्षण हे शिक्षकांना दिलं जातं. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, त्या दुधापासून आमच्या मुलांना आज लांब नेलेलं आहे. हे शिक्षक आमच्या मुलांना लाईनीमध्ये उभं करतात, मिड डे मीलच्या नावाखाली लाईनीमध्ये उभं करतात आणि एक एक मुलगा आजकाल
गावामध्ये ज्या माता आहेत त्या आपल्या मुलाच्या बॅगेमध्ये आता पाटी ठेवत नाहीत, त्या आता प्लेट ठेवतात. प्लेट ठेवतात. आणि काही काही खेडेगावामध्ये मी स्वतः बघितलेलं चित्र आहे. ती जी माता आहे ती त्या मुलाला म्हणते की तुझं खाऊन झाल्यानंतर मला पण घेऊन ये म्हणून एक डब्बा पण ठेवते. तुझं खाऊन झालं तर मला पण घेऊन ये. अशा पद्धतीने आमच्या मुलांना लाईनीमध्ये उभं करतात, हातामध्ये एक वाडगं देतात आणि तो शिक्षक शिकवण्याच्या ऐवजी खिचडी वाढण्याचं काम तो करतो. एक एक मुलगा खिचडी घेऊन पुढे सरकतो. समजा एखाद्या मुलाला जर जास्तीची भूक लागलेली आहे, तो मुलगा लाईन तोडतो आणि मास्तराकडे येतो की मास्तर मला आधी खिचडी दे. तो मास्तर त्याच्या पायावर छडी मारतो आणि पुन्हा जाऊन त्याला लाईनीमध्ये उभं करतो. अशा पद्धतीने एक नाही, दोन नाही, तीन नाही, 8 वर्ष आमच्या पोरांसोबत होतंय. आणि अशा काळामध्ये ज्या वेळेस त्यांचा मेंदू कच्चा असतो आणि या कच्च्या मेंदूवर जे गिरवलं जाईल ते तो आयुष्यभर करतो. आजही मला ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार ही पोएम पूर्ण पाठ आहे. का पाठ आहे? कारण माझ्या त्या मेंदूवर, ज्या कच्च्या मेंदूवर जे आम्ही संस्कार घडवले ते आजही मला माहित आहे, आजही मला पाठ आहे. आमच्या मुलांवर काय संस्कार होतात की शाळेमध्ये जायचं, हातामध्ये वाडगं घ्यायचं आणि उभं राहायचं. ही व्यवस्था सांगते की तुमच्या मुलांना आम्ही साधी झाडूवाल्याची नोकरी देणार नाही, परंतु तुमच्या मुलांना आम्ही मोठं झाल्यानंतर भीक मागण्यासाठी तयार करत आहोत. अशा पद्धतीने ही यंत्रणा काम करत आहे. आणि म्हणून मी तुम्हा लोकांना सांगतो, तुमच्या या ठिकाणी जर बुद्ध विहार असतील, समाज मंदिर असतील, मी तुम्हा प्रत्येकाला सांगतो की हे जी तरुण मुलं इथे उभी आहेत त्यांनी आता हे शिक्षणाचे सूत्र आपल्या हातात घेतली पाहिजे. तुमच्या विहारांमधनं हे शिक्षण सुरू करा, कारण ह्या शिक्षणाला तुमच्या शाळेतून बंदी घातलेली आहे. तुमच्या विहारांमधनं भंते घडो किंवा न घडो, पण तुमच्या विहारांमधनं IAS आणि IPS घडला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला काम करावं लागणार आहे, अशा पद्धतीने काम करावं लागणार आहे. कारण खूप मोठ्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले एक एक अधिकार आज नष्ट करण्याच्या तयारीत आहेत. आणि हे मी हवेत बोलत नाहीये, माझ्याकडे सगळे प्रूफ आहेत. तुमची स्क्रीनवर कदाचित जर लॅपटॉपवरनं किंवा कशावरनं आणायची प्रोसेस असेल तर मी तुम्हाला सांगतो, www.samarthbharat.com याला व्हिजिट करा. तुम्ही मुलं हातामध्ये केवळ व्हॉट्सअप आणि फेसबुक साठी हा इंटरनेटचा वापर करू नका. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नष्ट करायला लोक तयार आहेत, बसलेले आहेत. हे आम्ही अनेक लोकांकडनं ऐकलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हे लोक बदलतील, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला ही लोक हात लावतील. अशा पद्धतीने अनेक लोक म्हणतात. मी म्हणत नाही हे बदलतील किंवा बदलायच्या तयारीत म्हणत नाही. मी म्हणतो याचा ड्राफ्ट पण रेडी आहे आणि तो या बीजेपी RSSच्या वेबसाईटवर आजही पडून आहे. आणि त्याच्यावरनं रिव्ह्यूज मागितले जात आहेत, भारताच्या जनतेचे मत मागितले जात आहेत की या नवीन संविधानाबद्दल तुमचे काय मत आहे. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या 2 महिन्यांपूर्वी स्टेटमेंट केलं की राजसत्तेवर धर्मसत्ता असली पाहिजे, राजसत्तेवर धर्मसत्ता असली पाहिजे. हे स्टेटमेंट त्यांच्या डोक्यातनं आलेलं नाही, हे स्टेटमेंट भारत के भावी संविधान मधनं आलेलं आहे. त्या भारत के भावी संविधान मध्ये तुमच्या लोकसभेवर, तुमच्या विधानसभेवर 2 सभा गठीत केलेल्या आहेत. विधानसभेवर रक्षासभा आणि तुमच्या लोकसभेवर गुरुसभा. या रक्षासभामध्ये आणि गुरुसभेमध्ये या देशाचे शंकराचार्य जाऊन बसतील आणि ते तुमच्यासाठी निर्णय घेतील. हे आजही त्या संविधानामध्ये, त्या मसुद्यामध्ये टाकून ठेवलेलं आहे. आणि म्हणून मी तुम्हा लोकांना सांगेन की अशा पद्धतीने काम या देशामध्ये सुरू आहे. आणि हे कुणामुळे सुरू आहे? आमच्याच मुळे सुरू आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे मतांचे अधिकार दिले ते अधिकार आम्ही सहज विकून टाकले, त्यामुळे ही आजची परिस्थिती आहे. बघा, या देशामध्ये तुम्हा लोकांना साधा मतांचा अधिकार द्यायला तयार नव्हते. या देशामध्ये ज्यावेळेस साऊथ ब्युरो कमिटी आली आणि तिचं काम होतं की या देशाची पाहणी करायची आणि पाहणी केल्यानंतर कुणाकुणाला मतांचा अधिकार द्यायचा हे त्या लोकांनी ठरवायसाठी या देशात आले. हे साऊथ ब्युरो कमिटीला गांधी आणि नेहरूने साक्ष दिली आणि गांधीने सांगितलं या देशामध्ये केवळ 3च वर्गांना मतांचा अधिकार मिळाला पाहिजे. पहिला वर्ग या देशाचे राजे, महाराजे आणि संस्थानिक, केवळ यांनाच मतांचा अधिकार मिळाला पाहिजे. दुसरा वर्ग या देशातले जे शिक्षित लोक आहेत आणि कमीत कमी 8वी पास झालेले आहेत, अशाच लोकांना मतांचा अधिकार मिळाला पाहिजे.
आणि तिसरा वर्ग जे टॅक्स पेयर्स आहेत, जे इन्कम टॅक्स भरतात, जे प्रॉपर्टी टॅक्स भरतात, अशाच लोकांना मतांचा अधिकार मिळाला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यावेळेस कळलं की अशा प्रकारची साक्ष गांधी आणि नेहरूने साऊथ ब्युरो कमिटीला दिलेली आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी त्या साऊथ ब्युरो कमिटीला गाठलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की या निकषांवर जर तुम्ही या देशामध्ये मतांचा अधिकार लागू करत असाल तर आमच्या एकाही व्यक्तीला मतांचा अधिकार मिळणार नाही. साऊथ ब्युरो कमिटीने बाबासाहेबांना प्रश्न केला की तुम्ही हे जे म्हणताय त्यामागे काय कारण आहे, तुम्ही जे म्हणताय त्याला आधार काय. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं या देशामध्ये मनुस्मृतीनुसार आम्हाला शिक्षण घेण्याचा अधिकारच नाही. आम्हाला जर शिक्षण घेण्याचा अधिकारच नसेल तर 8वी पास झाल्याचं सर्टिफिकेट आम्ही कुठून दाखवणार. या देशामध्ये मनुस्मृतीनुसार आम्हा लोकांना पैसे कमवण्याचा अधिकार नाही, जमीन घेण्याचा अधिकार नाही. आमच्याकडे पैसेच नसतील, जमिनीच नसेल तर त्या पैशावर टॅक्स भरल्याची पावती, त्या जमिनीवर टॅक्स भरल्याची पावती कुठून दाखवणार. आमच्याकडे हे सगळी कागदपत्र नाही आहेत तुम्हाला दाखवायला. परंतु एक गोष्ट मात्र आम्ही तुम्हाला नक्की सिद्ध करून दाखवू शकतो, ती म्हणजे आम्ही या देशामध्ये जन्म घेतलेला आहे आणि प्रत्येक वर्षी आमचं वय वाढतं. त्यामुळे तुम्हाला या देशामध्ये जर मतांचा अधिकार द्यायचा असेल, मतांचा अधिकार लागू करायचा असेल तर तो तुम्ही वयाच्या आधारावर करा. आणि त्या दिवशी 21 वर्षाच्या प्रत्येक स्त्रीला आणि प्रत्येक पुरुषाला हा मतांचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे लागू झाला. हा बाबासाहेब आंबेडकरांमुळे या देशामध्ये मतांचा अधिकार प्रत्येकाला मिळाला. बाबासाहेब आंबेडकर ही जेव्हा ही सगळी लढाई जिंकली, बाबासाहेब आंबेडकर आपल्या ऑफिसमध्ये गेले. ऑफिसमध्ये जात असताना बाबासाहेब आंबेडकर एकदम खुश होते. बाबासाहेब आंबेडकरांना त्या खुशीचं कारण नानकचंद रत्तू यांनी विचारलं की बाबासाहेब आज आप बहुत खुश हो, इसके पीछे कारण क्या है. बाबासाहेब म्हणाले, मराठीतच सांगतो, बाबासाहेब म्हणाले की आज मी खूप मोठं काम करून आलेलो आहे. नानकचंद रत्तू म्हणाले तुम्ही रोजच कोणतं ना कोणतं मोठं काम करत असता, आज असं कोणतं नेमकं मोठं काम करून आलेला. बाबासाहेब म्हणाले रत्तू मी रस्त्यावरच्या भिकाऱ्याला राजा बनण्याचा अधिकार देऊन आलेलो आहे, राजा होण्याचा अधिकार देऊन आलेलो आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला हा मतांचा अधिकार लाईनीमध्ये उभं राहून कुणाला तरी आमदार, कुणाला तरी खासदार, कुणाला तरी मुख्यमंत्री, कुणाला तरी प्रधानमंत्री बनवण्यासाठी दिलेला नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला हा मतांचा अधिकार कुणाला तरी राजा बनवण्यासाठी दिला नाही, स्वतः राजा बनण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला अधिकार दिलाय. पण आम्ही हे अधिकार कशावर विकून येतो. आमचे पुरुष मंडळी, आमची पुरुष दारूवर विकून येतात. गावागावामध्ये आता मी नवीन टेक्निक बघितली आहे महिलांची वोट्स घेण्याची. महिलांची मतं घेण्यासाठी साडी वाटपाचा कार्यक्रम केला जातो आणि आमची तरुण 500 रुपये दिले काय, 1000 रुपये दिले काय, लगेच पाहिजे त्याचं बटन दाबायला तयार. बघा बाबासाहेब आंबेडकरांचा तुम्हाला प्रसंग सांगतो. बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी किंवा राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी जायचे त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांना तिकडचे डॉक्टर्स विनंती करायचे की बाबासाहेब या देशाचं तापमान खूप खाली आहे, 0 डिग्रीहून खाली आहे. तुम्हाला इतक्या तापमानामध्ये जर जिवंत राहायचं असेल तर डॉक्टर ब्रँडी म्हणजे दारू ही औषध म्हणून तरी घ्या. जीवन मरणाचा प्रसंग असताना देखील बाबासाहेब आंबेडकरांनी दारूच्या एका थेंबेला कधी स्पर्श केला नाही. त्याच बाबासाहेब आंबेडकरांचे अधिकार आम्ही दारूवर विकून येतोय. बघा उद्या 14 एप्रिल येईल, डीजे मध्ये किती लोक नाचत असतील. खरंच आमची लायकी आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये नाचण्याची. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी साध्या दारूच्या थेंबेला कधी स्पर्श केला नाही त्यांची जयंती आम्ही दारू पिऊन साजरी करतो. आमच्या महिलांचे वोट्स आज कोणत्या पद्धतीने ट्रान्सफर केली जातात. बाबासाहेब आंबेडकरांचा ज्यावेळेस पीएचडी झाल्यानंतर मुंबईमध्ये पहिल्यांदा प्रथम ते आले त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांचं स्वागत करण्यासाठी त्यांचा समारंभ ठेवला. बाबासाहेब आंबेडकरांची पीएचडी संपन्न झाली आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईच्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार ठेवला. आणि ही माहिती माता रमाईंना घरी कळली. माता रमाईंना कळलं की बाबासाहेब येणार आहेत आणि त्यांचा सत्कार होणार आहे आणि तो सत्कार मला माझ्या डोळ्याने बघायचा. ही एक छोटीशी इच्छा माता रमाईंनी व्यक्त केली की मला माझ्या पतीचा सत्कार बघायचा आहे. परंतु माता रमाईंची खूप मोठी अडचण होती. माता रमाईंनी जी साडी नेसलेली होती ती 7 ठिकाणाहून फाटलेली होती
आणि एका उच्च विद्या विभूषित व्यक्तीचा सत्कार होणार आहे आणि त्याची पत्नी अशा फाटक्या अवस्थेमध्ये जावं हे माता रमाईंना योग्य वाटत नव्हतं. म्हणून त्या विचार करत होत्या की बाबासाहेबांचा सत्कार कसा बघितला जावा. माता रमाई विचार करत होत्या तेवढ्यात त्यांना आठवलं की छत्रपती शाहू महाराजांनी माणगावच्या सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार करते वेळेस एक फेटा त्यांना नेसला होता आणि तो फेटा त्यांनी व्यवस्थित घडी करून एका ट्रंक मध्ये जपून ठेवलेला आहे. त्यांनी ती ट्रंक उघडली, तो फेटा काढला आणि जिथे जिथे माता रमाईंची साडी फाटलेली होती तिथे तिथे तो गुंडाळला आणि बाबासाहेबांचा सत्कार बघण्यासाठी गेल्या. बाबासाहेबांचा सत्कार कशा बघत होत्या? ज्या मंचकावर बाबासाहेबांचा सत्कार सुरू आहे त्या मंचकावर बसून नाही, पहिल्या रांगेमध्ये व्हीआयपी साठी ज्या चेअर्स लावल्या जातात त्या व्हीआयपी चेअर्स वर नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या ठिकाणी सत्कार सुरू होता त्या ठिकाणी एका झाडाच्या मागे लपून लपून माता रमाई बाबासाहेबांचा सत्कार बघत होत्या. आता बाबासाहेबांचं लक्ष संपूर्ण समाजावर. त्यांनी एवढ्या गर्दीत बघितलं की रमाई लपून लपून माझा सत्कार बघताय, झाडामागे लपून बघताय आणि झाडामागे लपूनच का बघताय याचं कारण पण बाबासाहेबांना कळलं की लपूनच का बघताय. बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार संपन्न झाला. बाबासाहेब आंबेडकर त्या झाडाच्या दिशेने चालत गेले आणि माता रमाईंचा हात आपल्या हातामध्ये घेतला आणि माता रमाईंना म्हणाले, रामू रामू, मला जर का तुझ्या एकटीचा संसार करायचा झाला असता तर तुम्ही सोन्यासारखा केला असता. मला जर का तुझ्या एकटीचा संसार करायचा झाला असता तर तुम्ही सोन्यासारखा केला असता, परंतु मला माझ्या या समाजाचा संसार उभा करायचा आहे म्हणून मी तुला न्याय देऊ शकलो नाही, म्हणून मी तुला न्याय देऊ शकलो नाही. माता रमाईंनी अक्षरशः फाटक्या साड्या नेसून आज आमची परिस्थितीमध्ये इतकी बदल आलेला आहे की आम्ही जर कपाट उघडलं की धडाम करणं साड्या खाली पडतात. हे माता रमाईंच्या योगदानामुळे, माता रमाईंच्या त्यागामुळे आणि त्याच माता रमाईंचा त्याग, त्याच बाबासाहेब आंबेडकरांचे अधिकार आम्ही या क्षुल्लक गोष्टींवर विकून येतो. बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस उच्च विद्या विभूषित होऊन या देशामध्ये परतले, पाहिजे ती नोकरी बाबासाहेब आंबेडकर करू शकले असते, पाहिजे तो व्यवसाय बाबासाहेब आंबेडकर करू शकले असते. दरवर्षी या देशामध्ये गर्भ श्रीमंतांची यादी बनते. या यादीमध्ये दरवर्षी अंबाण्याचं नाव पहिल्या क्रमांकावर असतं. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात जर ठरवलं असतं की मला माझ्या कुटुंबाचं पालन पोषण करायचं आहे, मला माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा आहे, हा विचार जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात घेतला असता तर आज कदाचित मी तुमच्या या स्टेजवर दिसलो नसतो. आज माझा जन्म लंडन किंवा अमेरिकेमध्ये झाला असता. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात जर नोकरी व्यवसाय केला असता तर आज या वर्षी देखील गर्भ श्रीमंतांच्या यादीमध्ये अंबाण्याचं नाही, आंबेडकरचं नाव पहिल्या क्रमांकावर असतं. इतके पैसे बाबासाहेब आंबेडकर कमवू शकले असते. परंतु मला अभिमान आहे, मला अभिमान आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी नोकरी किंवा व्यवसाय केला नाही. नोकरी किंवा व्यवसाय केला असता तर बाबासाहेब आंबेडकर आज पाहिजे ते उपाध्या मिळू शकले असते. नोकरी किंवा व्यवसाय केला असता तर आज माझ्याकडे करोडो रुपये असते. बाबासाहेब आंबेडकरांनी नोकरी किंवा व्यवसाय केला नाही, आज माझ्याकडे करोडोचा समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्माण करून गेलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 5 मुलं, एकूण 5 मुलं बाबासाहेब आंबेडकरांना, त्यातली 4 मुलं बाबासाहेब आंबेडकरांची लहानपणातच गेली. काही मुलं अशा अवस्थेत गेली ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांकडे त्यांचं औषध घेण्यासाठी पण पैसे नव्हते. आणि काही मुलं अशा अवस्थेत गेली ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांकडे थोडे बहुत पैसे होते तरी देखील बाबासाहेबांची मुलं मेली. काही विचारवंत मला प्रश्न विचारतात की बाबासाहेब आंबेडकरांकडे पैसे असताना बाबासाहेबांची मुलं कशी काही मरू शकतात. मी त्यांना उत्तर दिलं, बाबासाहेब आंबेडकरांकडे पैसे असून देखील कोणताही डॉक्टर बाबासाहेबांच्या मुलांना हात लावायला तयार होत नव्हता. पैसे देऊन देखील कोणतेही गव्हर्नन्स बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलांचा देखभाल करण्यासाठी तयार होत नव्हती. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःची 4 मुलं या मातीमध्ये गाडली. बघा, आज तुमच्या मुलाला साधा 101 डिग्री जरी ताप आला तरी तुमच्या या टिटवाळ्यामधल्या सगळ्यात उच्च विद्या विभूषित असणाऱ्या डॉक्टरला तुम्ही गाठता आणि तुमच्या मुलाला एका दिवसामध्ये बरं करता. हे डॉक्टर्स तुमच्या मुलांना हात का लावतात माहिती आहे? तुमच्या मुलांना या डॉक्टरांनी हात लावावा म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची 4 मुलं मातीत गाडली. बाबासाहेबांनी त्यांची 4 मुलं जर मातीत गाडली नसती तर आजही तुमच्या मुलांना कोणत्या डॉक्टरने हात लावला नसता.
कोणत्याही डॉक्टरने हात लावला नसता. परंतु काय विचित्र परिस्थिती आहे बघा ना या देशाची. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी तुमची मुलं वाढावी, तुमची मुलं जगावी म्हणून स्वतःची मुलं मातीत गाडली, तीच मुलं मोठी झाली, तीच मुलं त्यांची मुलं झाली, आणि ती मुलं मोठी झाल्यानंतर त्यांनी बाबासाहेबांची मुलं मारायला घेतली. त्यांनी बाबासाहेबांच्या मुलांचा खून केला, बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलांची हत्या केली. बाबासाहेबांची मुलं म्हणजे आम्ही नाही. तुम्ही इथे मला बाबासाहेब आंबेडकरांचा पंटू म्हणून जरी बोलवला असेल तरी मी स्वतःला बाबासाहेब आंबेडकरांचा पंटू मानत नाही. अनेक लोक मला म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंशज आहे. मी सर्व लोकांना सांगतो बाबासाहेब आंबेडकरांचा वंशज म्हणजे हर एक व्यक्ती जो बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालतो तो बाबासाहेब आंबेडकरांचा वंशज आहे, तो बाबासाहेब आंबेडकरांचा पंटू आहे. मी जरी नात्याने बाबासाहेब आंबेडकरांचा पंटू असलो तरी विचाराने मी बाबासाहेब आंबेडकरांचा सुपुत्र आहे. पण त्याच मुलांना, बाबासाहेब आंबेडकरांच्या या मुलांना आमच्या मुलांनी मारलं, त्यांची हत्या केली. कोण आहेत ही बाबासाहेबांची मुलं? बाबासाहेब आंबेडकरांची मुलं म्हणजे त्यांच्या संस्था. बाबासाहेब आंबेडकरांची मुलं म्हणजे त्यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगा म्हणजे त्यांची समता सैनिक दल. बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगा म्हणजे त्यांची भारतीय बौद्ध महासभा. कुठे आहेत हे? रिपब्लिकन नावाचं जर तुम्ही विकिपीडियाला या तरुणांनी जर सर्च केलं तर 60 पार्ट्या महाराष्ट्रामध्ये रजिस्टर्ड आहेत. 60 रिपब्लिकन नावाच्या. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अनेक झेड पर्यंत आहेत. अशा पद्धतीने अनेक पार्ट्या, 60 पार्ट्या रिपब्लिकनच्या महाराष्ट्रामध्ये. समता सैनिक दल कुठं आहे? कुठं तुमच्याकडे कोणी मला समता सैनिक दलाचा दिसत नाही. भारतीय बौद्ध महासभा, बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या भारताला बौद्धमय बनवण्याच्या दृष्टिकोनाने ही भारतीय बौद्ध महासभा, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची निर्मिती केली, ही गेल्या 60 वर्षापर्यंत या समाजामध्ये लग्न लावायच्या कामाला जुंपली आहे. लग्न लावायसाठी बाबासाहेबांनी तुम्हाला ही संस्था निर्माण करून दिली. कुठे आहे तुमची शाळा? कुठे आहे तुमचं महाविद्यालय जे धार्मिक आणि वैज्ञानिक विषयांवर अध्ययन करेल? एकही नाही. कुठं आहे बुद्धिस्ट सेमिनरी? 60 वर्षांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या 10 उद्देशांपैकी एकही उद्देश आम्ही या देशामध्ये पूर्ण केलेलं नाही. एकही उद्देश नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची ही मुलं वाचवणं आमची जबाबदारी आहे. बघा आज अनेक पद्धतीने आमची आज ही जी सभा आहे ही तुमच्या कोणत्याही पेपरला छापून येणार नाही, कोणत्याही टीव्हीला दाखवणार नाही, परंतु अशी जी लोक आहेत जी या समाजाला मिसगाईड करतील त्यांचं एक वाक्य पण सगळ्या पेपरवर फ्रंट लाईन. काय असते फ्रंट लाईन? रोज खा मटण, कमळाचं दाबा बटन. फ्रंट पेज लाईन. म्हणजे ज्या वेळेस समाजाचे दिशाभूल करायची आहे त्यावेळेस या समाजाच्या या हेडलाईन्स बनवल्या जातात आणि समाजाला खूप मोठ्या पद्धतीने विभक्त केलं जात. आणि म्हणून मी तुम्हा सर्वांना सांगेन की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना त्यांच्या विचारांवर ही जयंती साजरी झाली पाहिजे. अनेक या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर रोज हल्ला होतोय. अनेक लोक मी बघितली, मी माझ्या ज्यावेळेस या आंदोलनाला सुरुवात केली अनेक लोकांची मी भाषणं ऐकली स्टेजवरनं. काय म्हणायचे? संविधानाला हात लावाल तर हात कापून टाकू. आज जी लोक ही भाषणं करायची आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसली. ही अशा पद्धतीने या देशामध्ये काम सुरू आहे. आणि म्हणून मी तुम्हा लोकांना सांगेन, बघा आज इकडे तरुण पोरं ज्यांनी हा कार्यक्रम अरेंज केलाय, ज्यांची आज संख्या मोठ्या प्रमाणात आहे, तरुणी मोठ्या प्रमाणात बसलेली आहे, तरुण मोठ्या प्रमाणात बसलेत. बघा बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या शेवटच्या आयुष्यामध्ये जर कुणाकडनं इच्छा व्यक्त केली असेल तर ती तुमच्याकडनं व्यक्त केली. बाबासाहेब आंबेडकरांचा तुम्हाला प्रसंग सांगतो. बाबासाहेब आंबेडकर दिल्लीला अलीपूर रोडला ज्यावेळेस एका पुस्तकाचं अध्ययन करत बसले होते, त्यांच्या खाली त्यांचा सेवक नानकचंद रत्तू त्यांचे पाय चेपत बसला होता. बाबासाहेब आंबेडकर भलं मोठं पुस्तक वाचतायत आणि वाचता वाचता त्यांच्या हातून ते पुस्तक खाली पडतं. खाली बसलेले नानकचंद रत्तू ते उचलतात आणि बाबासाहेबांना वर देतात तर बघतात काय, तर बाबासाहेब आंबेडकर लहान मुलांसारखं हुंदके देत देत रडतायत, हुंदके देऊन देऊन रडतायत. नानकचंद रत्तूंच्या डोळ्यात पाणी येतं. नानकचंद रत्तू त्या डोळ्यात पाणी येऊन म्हणतात, बाबासाहेब तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे जे करायला हवं होतं ते सगळं तुम्ही केलेलं आहे.
तुम्ही आम्हाला इतक्या मोठ्या गुलामगिरीतून बाहेर काढले. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे जे करायचं होतं ते तुम्ही केलेलं आहे. तरी देखील आज तुम्ही का निराश होताय? तुम्हाला कसलं दुःख आहे बाबासाहेब, कसलं दुःख आहे? बाबासाहेब त्या नानकचंद रतूला म्हणतात, नानक, मी खूप अथक परिश्रम करून हा गाडा इथपर्यंत आणला. हा गाडा मी इथपर्यंत आणला, परंतु लांब लांब पर्यंत ज्यावेळेस मी नजर टाकतो तर एकही तरुण मला हा गाडा पुढे नेण्यासाठी दिसत नाही. एकही युवक मला हा रथ पुढे नेण्यासाठी दिसत नाही. माझ्या आंदोलनामुळे या मुलांना शिक्षण मिळालं. माझ्या आंदोलनामुळे ही लोक शिक्षित झाली. ही लोक यांना शिक्षण मिळालं. आणि आज माझी मुवमेंट चालवायची जेव्हा वेळ येते तेव्हा ही सगळी मुलं नोकरीच्या लाईन मध्ये, क्लरिकलच्या लाईन मध्ये उभी राहिलेली दिसतात. पण माझ्या मुवमेंटला एकही मुलगा चालवायला येत नाही, एकही नाही. बाबासाहेब आंबेडकर 18 मार्च 1956च्या आग्र्याच्या भाषणात शेवटी डिक्लेअर करतात आणि सांगतात, इन पढ़े लिखे लोगों ने मुझे धोखा दिया. इन पढ़े लिखे लोगों ने मुझे धोखा दिया. 17 पोरांना बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या खिशातून परदेशात शिकायला पाठवलं. बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस परदेशात शिकायला जायचे त्यावेळेस येताना ट्रंक भरभरून ग्रंथ घेऊन यायचे. आमची ही 17 पोरं गेली आणि तिथून लग्न करून आली आणि एक एक बायको त्यांनी सोबत आणली. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुवमेंटकडे त्यांनी लक्ष दिलं नाही, कधी ढुंकूनही बघितलं नाही. आणि शेवटी त्या बाबासाहेब आंबेडकरांना सांगावं लागलं, इन पढ़े लिखे लोगों ने मुझे धोखा दिया. बघा काय अवस्था आहे बघा आज आमची. आम्ही हा सगळा देश चालवतो. क्लास 1 ऑफिसर्स आमची लोक आहेत. वॉटर डिपार्टमेंट मध्ये, इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट मध्ये, रेल्वे मध्ये, सगळीकडे क्लास 1 ऑफिसर्स, सगळीकडे क्लास 2 ऑफिसर्स आमच्या लोकांमधली. जसं सरांनी सांगितलं, पाटील सरांनी, की खूप प्रगती केली. आम्ही प्रगती केली. क्लास 1 क्लास 2 ऑफिसर्स पर्यंत आम्ही लोक आहोत. हा देश ज्या वेळेस चालवायचा प्रश्न येतो त्यावेळेस आमची लोक पुढे आहेत. परंतु बाबासाहेब आंबेडकरांची मुवमेंट क्लास 4 नसलेली लोक चालवतायत. क्लास 4 नसलेली, ज्यांची योग्यता क्लास 4 पण नाही, ती लोक बाबासाहेबांची मुवमेंट चालवतात. आणि मग आम्ही डोक्याला हात लावतो, अरे हे तर बीजेपीत गेलं, अरे हे तर काँग्रेसमध्ये गेला. का गेला? कारण तुम्ही लोक तुमच्या कुटुंबामध्ये व्यस्त राहिलात. क्लास 1 क्लास 2 चे पदांसाठी परीक्षा देत राहिलात आणि बाबासाहेबांची मुवमेंट दिली टाकून. आणि मग या लोकांनी उचलली आणि मग त्याच्या पद्धतीने कधी काँग्रेसला विक, कधी बीजेपीला विक, अशा पद्धतीने बाबासाहेबांची मुवमेंट विकून टाकली. आणि म्हणून मी तुम्हा तरुणांना अपील करेन, बाबासाहेब आंबेडकर बघा, मी स्वतः का या मुवमेंट मध्ये उतरलो, यापूर्वी तुम्ही माझं नाव कधी ऐकलं नसेल आणि यानंतरही ऐकणार नाही, मला याची खात्री आहे. कारण कोणताही मीडिया राजरत्न आंबेडकरला कधी त्याच्या पेपरवर घेणार नाही. कोणताही टीव्ही चॅनल राजरत्न आंबेडकरला दाखवण्याची चूक करणार नाही. का? कारण तो काँग्रेस किंवा बीजेपीचा प्रचार करत नाही. म्हणून कोणता मीडिया तुम्हाला माझं नाव कधी तुम्हाला कळू देणार नाही. परंतु मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो, माझी मुवमेंट ही मीडियासाठी नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं ज्यावेळेस मी माझं MBA फायनान्स झालं, याच बदलापूरला तुमच्या जवळच मी राहत होतो. नाही, याच बदलापूर मधनं मी माझं PGचं शिक्षण पूर्ण केलं. ज्यावेळेस मी MBA फायनान्सला होतो, अक्षरशः 83% ने मी पास झालो, डिस्टिंक्शनने पास झालो. आणि पास झाल्यानंतर ते कॅम्पस इंटरव्ह्यू आणि कॅम्पस इंटरव्ह्यू नंतर कॉल, यामधला जो गॅप होता कमीत कमी 6 ते 8 महिन्यांचा गॅप. आणि मग मी विचार केला की PG झाल्यानंतर आता मला PhD करायची आहे आणि PhD मला इतर आता कोणत्या जनरल विषयांवर करायची नाही, ती बाबासाहेबांवर किंवा बुद्धांवर करायची. म्हणून मी थॉट्स ऑन आंबेडकर अँड फुलेचा अभ्यास करायला लागलो. अभ्यास करत असताना मी जे तुम्हाला सगळी उदाहरणं दिली, ती सगळी अभ्यास करत असताना मला सापडली. हे सगळे अभ्यास करत असताना मला सापडली. ज्यावेळेस मी सगळं बाबासाहेब आंबेडकरांचं पास होण्यासाठी हे सगळं वाचत होतो, त्यावेळेस मला बाबासाहेब आंबेडकरांच्या वर किती मोठ्या प्रमाणात अत्याचार या देशावर झाला, व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू दी अनटचेबल, जेव्हा तुम्ही वाचाल त्यावेळेस तुम्हाला कळेल, अरे बाबासाहेब किती मोठ्या प्रमाणात संघर्ष करतायत. हे सगळं ज्यावेळेस मी वाचत होतो त्यावेळेस, आणि हे सगळं वाचत असताना मला राजरत्न पण सापडला.
बघा, तुम्हाला वाटत असेल राजरत्न म्हणजे माझं एकट्याच नाव आहे. राजरत्न म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्यात लाडक्या सुपुत्राचं नाव, त्यांचा सगळ्यात लाडका सुपुत्र, त्यांचा सगळ्यात लाडका मुलगा. या राजरत्न बद्दल मला प्रांजळपणे मी तुम्हाला सांगतो, मला काही याच्याबद्दल माहिती नव्हतं. मला लहानपणापासून मला एवढंच माहित होतं की माझ्या आई वडिलांनी माझं नाव बाबासाहेबांच्या एका लाडक्या सुपुत्रावर ठेवलेलं आहे, एवढंच मला माहित होतं. हा मुलगा कोण होता, याचं आयुष्य कसं होतं, याच्याबद्दल मला काहीच माहित नव्हतं. मी ज्यावेळेस या राजरत्नाबद्दलचा उल्लेख 2 पानांमध्ये वाचला, हा राजरत्न जुलै 1926 ला हा आजारी पडला, डबल निमोनिया त्याला झाला आणि बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस हायकोर्टामध्ये होते. हायकोर्टामध्ये एका केस संदर्भात बाबासाहेब आंबेडकर गेले असताना माता रमाईंनी ताबडतोब एक निर्णय पाठवला की बाबासाहेब, तुम्ही जिथे कुठे असाल ताबडतोब घरी निघून या. बाबासाहेब आंबेडकरांना तो निरोप त्या हायकोर्टामध्ये मिळाला. बाबासाहेब आंबेडकर तसाच तो टांगा त्या हायकोर्टाकडनं करतात आणि ज्या चाळीमध्ये बाबासाहेब आंबेडकर राहत होते त्या चाळीच्या दरवाजासमोर तो टांगा थांबतो. बाबासाहेब आंबेडकर त्या टांग्यातून खाली उतरतात आणि आपल्या 10 बाय 10च्या त्या खोलीमध्ये प्रवेश करतात. बाबासाहेब आंबेडकर जसंही त्यांच्या घरामध्ये प्रवेश करतात, हा राजरत्न आपले प्राण त्याग करतो. आणि त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर इतके ओक्साबोक्षी रडतात, भिंतीला डोकं आपटून आपटून बाबासाहेब रडत असतात, लहान मुलासारखं जमिनीवर लोळून लोळून बाबासाहेब रडत असतात. सगळी शेजार पाजार त्यांना शांत करायसाठी जमलेला असतो आणि शांत करता करता बाबासाहेबांना प्रश्न करतो की बाबासाहेब, या राजरत्नवर आता आपल्याला अंत्यसंस्कार करायचे. या अंत्यविधीसाठी त्याला नवीन कपडे पण घालायचे, त्याला कफन घालायचंय, तेवढे पैसे आम्हाला द्या, तेवढा निधी आम्हाला द्या, म्हणजे आम्ही ते विकत आणतो आणि राजरत्नाचा अंत्यविधी करतो. बाबासाहेब आंबेडकर जेवढे हे शब्द त्यांच्या कानावर पडतात तसं बाबासाहेब आंबेडकर अजून ढसाढसा रडायला लागतात. शेजारी रमाई बसलेल्या असतात. रमाईंना कळतं की बाबासाहेब आंबेडकरांच्या या रडण्यामागचं कारण वेगळं आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या खिशामध्ये राजरत्नाच्या बॉडीवर, राजरत्नाच्या पार्थिवावर कफन टाकण्या इतपत पण पैसा नाही, कफन टाकण्या इतपत पैसा नाही. माता रमाई अंगावरची साडी फाडते आणि त्या राजरत्नाच्या पार्थिवावर, डेड बॉडीवर कफन म्हणून टाकते. बाबासाहेब आंबेडकर त्या राजरत्नाचा अंत्यविधी करून येतात आणि त्या राजरत्नाच्या आठवणीमध्ये म्हणतात की हा राजरत्न ज्यावेळेस याला मी फिरवायचो तेव्हा त्याच्याशी मी गप्पा मारायचो आणि त्याच्याशी गप्पा मारताना म्हणायचो की राजरत्न, तू माझा सिंह आहेस, तू माझा सिंह आहेस आणि तुला मोठा झाल्यानंतर खूप मोठे पराक्रम करायचे आहेत, तुला मोठं झाल्यानंतर माझं उर्वरित राहिलेलं कार्य पूर्ण करायचंय. अशा पद्धतीने अपेक्षा बाबासाहेब आंबेडकर त्या लहानग्या राजरत्नकडनं व्यक्त करायचं. मी हे सगळं पुस्तक वाचत होतो. हे वाचल्यानंतर मी थोड्या वेळ ते पुस्तक बंद केलं. बंद केल्यानंतर मी विचार करायला लागलो, या राजरत्नला जर दीर्घ आयुष्य मिळालं असतं आणि यांनी मोठं झाल्यानंतर आपल्या वडिलांचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उर्वरित राहिलेलं जे कार्य आहे ते कार्य पूर्ण करण्याचं जे काम राजरत्नने आपल्या आयुष्यामध्ये केलं असतं, तेच काम आता मला माझ्या आयुष्यामध्ये करायचं आहे. हा निर्णय घेतला आणि या मोमेंटला हातात घेतलं. हा निर्णय घेतल्यानंतर मला माझ्या कॅम्पस इंटरव्ह्यूचं कॉल लेटर आलं. एकाकडे माझा निर्णय, दुसरीकडे माझ्या हातामध्ये कॉल लेटर. मी एका मल्टीनॅशनल बँकेमध्ये असिस्टंट मॅनेजर या पदासाठी माझी नियुक्ती झाली. 2 वर्षाचा प्रोबेशन पिरियड, नरिमन पॉइंटला ऑफिस, 8 लाख रुपयाचा 1 वर्षाचा पॅकेज. एकीकडे हे कॉल लेटर, ही ऑफर आणि एकीकडे बाबासाहेब आंबेडकरांचं हे सगळं वाचत असताना मनामध्ये झालेला, बुद्धीमध्ये झालेला हा निर्णय. मी द्विधा मनस्थितीमध्ये होतो की कॉल लेटर स्वीकारावं की या मोमेंट मध्ये उतरावं. मग मी हा सगळा अभ्यास केला असताना मी थोडस कंपॅरिझन म्हणणार नाही, पण तू थोडा भूतकाळाचा अभ्यास केला. बाबासाहेब आंबेडकरांची एवढी विद्वत्ता असून, एवढ्या पदव्या असून त्यांनी कधी स्वतःच्या नोकरीसाठी, स्वतःच्या घराचं पालन पोषण करण्यासाठी नोकरी केली नाही. त्याच घराण्यामध्ये मला जन्म घेण्याची संधी मिळाली आहे. मी जर जाधव किंवा कांबळे असतो तर मी माझ्या कुटुंबाचा आधी विचार केला असता, परंतु मी आज आंबेडकर परिवारामध्ये जन्म घेतलेला आहे म्हणून माझं पहिलं कर्तव्य या समाजाप्रती आहे. त्यामुळे मी माझ्या नोकरीचं कॉल लेटर 3 वेळा मला त्यांची रिमाइंडर्स लेटर, मी ती नोकरी स्वीकारली नाही.
कारण ती जर नोकरी स्वीकारली असती तर आज कदाचित मी तुमच्या समोर नसतो. माझ्या एसी कॅबिन मध्ये बसून आज कोणत्या तरी बँकेचं मॅनेजमेंट करत बसलो असतो. माझे जे मित्र होते, आमचा स्टडी ग्रुप होता, या मित्रांनी मला सांगितलं, अरे आमच्या जास्त तू मेहनत घेतली, आमच्या जास्त तुला पर्सेंटेज आहेत, आणि तुला आता ही काय दुर्बुद्धी सोचते आहे की तू आता हे सोशल मुवमेंट आणि ही सगळी मुवमेंट मध्ये जातो. तू वेगळ्या परीक्षा घे, CAIIB कर, GAIIB कर, बँकेच्या एक्झाम्स दे आणि परदेशामध्ये निघून जा. अशा पद्धतीने माझ्या मित्रांनी सांगितलं. मी सांगितलं मला आता या मुवमेंट मध्येच काम करायचं. मग त्यांनी माझी खिल्ली उडवत सांगितलं, तुझं शिक्षण वाया गेलं. तू इतका अभ्यास केलास, रात्री 2-2, 3-3 वाजता उठून या सगळ्या अभ्यासाची तयारी केलीस, आज तुला पदवी मिळाली, तुझी पदवी वाया गेली. मी त्याला सांगितलं, माझी जी मॅनेजमेंटची पदवी आहे ही जर नोकरी मी स्वीकारली असती तर एखाद्या बँकेचं मॅनेजमेंट उत्कृष्टरित्या मी केलं असतं, परंतु मी माझं शिक्षण वाया जाऊ देणार नाही. मी माझं शिक्षण वाया जाऊ देणार नाही. मी जर नोकरी केली असती तर बँकेचं मॅनेजमेंट केलं असतं. आज मी नोकरी करणार नाही. मी माझ्या समाजाचं मॅनेजमेंट, त्या समाजाचं व्यवस्थापन करण्यासाठी माझं शिक्षण वापरणार आहे. आणि म्हणून आज मी तुम्हाला तुमच्या अधिकारांची जाणीव याच्यासाठी करून दिली की तुमची जी आज हक्क आणि अधिकार आहेत त्याच्या प्रती तुम्ही आज जागृत होत नाही आहात. जाता जाता मी तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचं जागृतीचा सिद्धांत तुम्हाला सांगतो. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जसं मी मीडियाचा तुम्हाला उदाहरण दिलं, बाबासाहेब आंबेडकरांचं युट्यूबवर तुम्ही सर्च करा, एकाही भारताच्या चॅनलचा इंटरव्ह्यू तुम्हाला बाबासाहेबांचा सापडणार नाही. भारताच्या चॅनलने बाबासाहेबांचा घेतलेला इंटरव्ह्यू एकही अवेलेबल नाही, बीबीसीचा अवेलेबल आहे. असंच या परदेशाच्या लोकांनी, परदेशी पत्रकारांनी बाबासाहेबांची मुलाखत घ्यायचं ठरवलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांची मुलाखत घेत असताना बाबासाहेबांसोबत गांधी, नेहरू आणि पटेल यांचाही इंटरव्ह्यू घेण्याचा यांनी निश्चय केला. आणि म्हणून त्या लोकांनी तशा पद्धतीने सगळ्यांच्या वेळा घेतल्या. सुरुवातीची वेळ गांधीची घेतली, मग नेहरूंची घेतली, मग पटेलांची घेतली आणि मग बाबासाहेबांची घेतली. आणि ही परदेशी पत्रकार वेळेनुसार गांधीच्या घरी पोहोचले. गांधी ज्या ठिकाणी थांबले होते, संध्याकाळी 7 वाजता ही पत्रकार पोहोचले आणि या पत्रकारांनी गांधींचा दरवाजा ठोठावला आणि गांधीचा दरवाजा त्यांच्या सेवकाने उघडला. त्यांच्या सेवकाने तो दरवाजा उघडला आणि त्या पत्रकारांना ते सेवक म्हणाले की गांधी आता समाधी अवस्थेमध्ये आहे, म्हणजे झोपलेले आहेत, तुम्ही उद्या या आणि उद्या काय तो तुमचा इंटरव्ह्यू घ्या. आणि मग ही पत्रकार नेहरू जिथे थांबले होते त्या दिशेने गेले आणि नेहरू जिथे थांबले होते तिथे पोहोचता पोहोचता यांना रात्रीचे 9-10 वाजले. 9-10 वाजले. यांनी नेहरूच्या घराचा दरवाजा ठोठावला. नेहरूचा दरवाजा त्यांच्या नोकराने उघडला आणि नोकराने सांगितलं, नेहरू आता झोपलेत, तुम्ही उद्या या आणि उद्या काय तो तुमचा इंटरव्ह्यू घ्या. मग ही लोक पटेलांच्या घराच्या दिशेने निघाले. पटेलांच्या घराच्या दिशेने जाता जाता त्यांना रात्रीचे 11, 11:30, 12 वाजले. पटेलांची बेल वाजवली, दरवाजा ठोठावला. पटेलांचाही दरवाजा त्यांच्या नोकराने उघडला आणि पटेलांच्याही नोकराने तेच उत्तर दिलं जे गांधीच्या आणि नेहरूच्या नोकरांनी दिलं होतं. त्यांनी सांगितलं की पटेल आता झोपलेले आहेत, तुम्ही उद्या या आणि उद्या इंटरव्ह्यू घ्या. हे द्विधा मनस्थितीमध्ये की आता बाबासाहेबांच्या घरी जावं की न जावं, इतका उशीर झालेला आहे. त्यांनी विचार केला, आपण बाबासाहेबांची वेळ घेतली होती त्यामुळे आपल्याला गेलो पाहिजे. मग बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी पोहोचता पोहोचता यांना रात्रीचे 2 वाजले. रात्रीच्या 2 वाजता बाबासाहेब आंबेडकरांचा दरवाजा यांनी ठोठावला. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः तो दरवाजा उघडला. त्या पत्रकारांना आत घेतलं. बाबासाहेब आंबेडकरांची मुलाखत संपली आणि मुलाखत घेऊन ही पत्रकार परतीला निघाले. परतीला निघत असताना एका पत्रकाराने बाबासाहेबांना प्रश्न केला की बाबासाहेब, आम्ही संध्याकाळी 7 वाजता गांधीकडे गेलो तो गांधी झोपले होते, आता 7 वाजता काय झोपायची वेळ नसते. आम्ही 9, 9:30, 10 पर्यंत नेहरूंकडे गेलो तर नेहरू झोपले होते. आम्ही 11, 11:30 पटेलांकडे गेलो तर पटेलही झोपले होते. आम्ही रात्रीच्या 2 वाजता तुमच्याकडे आलो, तुम्ही अजूनही तुमच्या नेहमीच्या पोशाखामध्ये आणि कसलं तरी अध्ययन करत तुम्ही बसलेलात. यामागचं रहस्य काय, यामागचं कारण काय? बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की पटेल, गांधी आणि नेहरू वेळ नसली तरी झोपू शकतात कारण त्यांचा समाज जागा आहे. मी रात्रीचे 2 वाजले तरी झोपू शकत नाही कारण माझा समाज झोपलेला आहे आणि जोपर्यंत माझा समाज जागृत होत नाही तोपर्यंत मला झोपता येणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी असंख्य रात्र तुम्हाला जागृत होण्यासाठी काढलीत आणि आज तुम्ही झोपेच्या पहिल्या स्टेजमध्ये आहात.
पहिली स्टेज. झोप तुम्हाला डायरेक्ट लागत नाही, आधी डोळे मिटता. ती डोळे मिटण्याच्या स्टेज मध्ये आहात. ही जर तुम्ही खडबडून आता जागे झाला नाहीत तर ज्या दिवशी तुम्हाला जाग येईल त्या दिवशी तुमची येणारी पिढी कधी पेशवाईमध्ये निघून गेली हे तुम्हालाही कळणार नाही. आणि म्हणून मी तुम्हा सर्वांना अपील करेन की केवळ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 एप्रिल पुरती साजरी न करता मी तुम्हा सर्वांना सांगेन, कुणाला अधिकार आहे माहितीये जयंती साजरी करण्याचा? 364 दिवसामधनं एक दिवस साजरा करण्याचा अधिकार कुणाला आहे? या देशामध्ये त्याच व्यक्तीला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्याचा अधिकार आहे जो 363 दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने वागतो, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालतो. त्याच व्यक्तीला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एक दिवस साजरी करण्याची मुभा आहे. आणि म्हणून मी तुम्हा सर्वांना सांगेन, 14 एप्रिल दणक्यात साजरी करा, परंतु उरलेले दिवस बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालण्याचा तुम्ही सर्वांनी त्याच्यावर अवलोकन केलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. एवढंच मी तुम्हा सर्वांना सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध. राजरत्न आंबेडकर यांचा पुनश्च एकदा जोरदार टाळ्या वाजून सर्वांनी आभार व्यक्त करायचे. पुढील कार्यक्रम एक 5 ते 10 मिनिटाचा डान्सचा कार्यक्रम होईल आपल्या इथे. कार्यक्रम ऍक्च्युली नृत्याचा आधी घेण्याचा होता, पण काही कारणास्तव नृत्याचा कार्यक्रमाला उशीर झाल्याबद्दल मी क्षमस्व आहे. तरी जी स्टार डान्स अकॅडमीने मी पुढच्या कार्यक्रमाची तयारी करायची आहे. साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं, शिक्षण म्हणजे विद्या, विद्येचं आंबेडकरांनी आपल्याला महत्व पटवून दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले यांची सुद्धा काल जयंती होती. पण दुर्दैवानं भारतातील असंख्य लोकांना त्याची कल्पना सुद्धा नव्हती. महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्याला सांगितलंय, विद्येविना मती गेली, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेलं, वित्ताविना शूद्र कचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले.